भगवान श्री गणेश, माता सरस्वती यांना वंदन करून भागवताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 24 अवतारांची कथा वर्णन करण्यात आलेली आहे. भगवंताचा पहिला अवतार म्हणजे सनत कुमार. सनत कुमार हे ब्रह्मचर्याचे प्रतीक आहेत. ब्रह्मचर्यामुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार पवित्र होते. दुसरा अवतार म्हणजे वराह अवतार. वराह म्हणजे श्रेष्ठ दिवस, ज्या दिवशी सत्कर्म घडते तो दिवस म्हणजे श्रेष्ठ दिवस. वराह अवतार म्हणजे संतोष अवतार. भगवंताचा तिसरा अवतार म्हणजे नारद मुनी. नारद म्हणजे भक्तीचा अवतार. नारद हे भक्तीचे आचार्य आहेत. चौथा अवतार नर नारायण अवतार. भक्ती दृढ झाली की भगवंताचा साक्षात्कार होतो. भक्ती दृढ झाल्यानंतर मनुष्याला भगवंताचा साक्षात्कार होतो. पण ज्ञान आणि वैराग्याशिवाय भक्ती जी आहे ती दृढ होत नाही. म्हणून पाचवा जो अवतार आहे भगवंताचा तो कपिल देवांचा. सहावा अवतार श्री गुरु दत्तात्रेयांचा. पाच गुणांनी म्हणजे ब्रह्मचर्य, संतोष, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची भक्ती करण्याने तुमच्यात वैराग्य येते व तुम्ही गुणातीत होऊ शकता. हे 6 जे अवतार आहेत ते ब्राह्मणासाठी आहेत. भगवंताचा 7वा अवतार यक्ष, 8वा अवतार ऋषभदेव, 9वा अवतार पृथ्वीराजा, 10वा अवतार मत्स्य नारायण. हे जे 4 अवतार आहेत ते क्षत्रियासाठी आहेत. ते क्षात्र धर्माचा, क्षत्रियांचा आदर्श दर्शवितात. 11वा अवतार जो आहे तो कूर्म, 12वा अवतार धन्वंतरी भगवान, 13वा अवतार मोहिनी अवतार. ज्या वेळेला समुद्रातून मंथन झाल्यानंतर अमृत निघाले ते देवांना आणि दैत्यांना कसे वाटप करायचे त्यावेळेला भगवंतानी
मोहिनी अवतार, नारायणाचे रूप, हा अवतार वैश्यासाठी आहे. 14वा अवतार नरसिंह अवतार, हा म्हणजे पुष्टी अवतार असून या अवतारामध्ये भगवंताने त्यांचा जो परम भक्त आहे भक्त प्रल्हाद, त्याच्यावर भगवंतांनी कृपा केलेली आहे. जेथे दृष्टी जाईल तेथे ईश्वराचा अनुभव करणे, याची अनुभूती या नरसिंह अवतारामध्ये येते. 15वा अवतार म्हणजे वामन अवतार. तो निष्काम अवतार होता. बलिराजा हा निष्काम होता, कारण त्याला भगवंत मारू शकत नव्हते. परमात्मा मोठा असूनही तो बलिराजा समोर लहान झाला होता. 16वा अवतार परशुराम अवतार, ज्यांनी 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे. 17वा अवतार म्हणजे व्यास नारायण महर्षी व्यास, ज्यांनी 18 पुराणांची रचना केली आहे. 18वा अवतार म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, ज्यांनी जीवन कसे जगावे, उत्तम राज्य कसे चालवावे, आपण नेहमी राम राज्य म्हणतो, तो 18वा अवतार म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा. त्यांनी मर्यादेचे पालन केले. असे मर्यादेचे पालन करण्याने काम नाहीसा झाल्यावर कृष्ण कन्हैया येईल. हाच श्रीकृष्ण अवतार. मर्यादा पुरुषोत्तम, पूर्ण पुरुषोत्तम राम व भगवान श्रीकृष्ण हे एकच आहेत. एकात रामाची आठवण तर दुसऱ्यात कृष्णांची आठवण येते. हे दोन पूर्ण पुरुषोत्तम अवतार आहेत. रामाचा प्रवेश घरात झाला नाही तर तेथे कृष्ण येणार नाहीत. रामासारखे मर्यादा पालन केल्यास पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची दृष्टी आपल्यावर कृपा करेल. भागवतामध्ये मुख्य कथा कृष्ण कन्हैयाची भगवान श्रीकृष्णांची आहे. ईश्वरांच्या इतर अवतारांची कथा झाल्यावर कृष्ण कथेचा अधिकार प्राप्त होतो. त्यानंतर हरी, कल्की, बुद्ध आदी मिळून 24 अवतार झालेले आहेत. बाबांनो, आपण भगवंताच्या 24 अवतारापैकी भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण
यांच्या अवतारांचे जरी गुणगान केले तरी आपल्या जीवाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपण अवश्य वेळात वेळ काढून भगवंताचे नाम संकीर्तन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय, हे